आणि या कमी वयामध्ये जर परमार्थाला यायला मिळालं तर कसं होतं त्याचा हा अभंग आहे आजचा. सावध झालो हरीच्या आलो जागरण. कमी वयामध्ये खूप कमी लोक आहेत. सावध झालो ना हा फार सौम्य शब्द आहे बरं का. सगळेच कीर्तनकार असल्यामुळे बाकीच्यांचं काय होईल माहीत नाही, पण कीर्तनकारासाठी कीर्तन करायला हरकत नाही. कमी वयामध्ये दोन प्रकारचे धोके असतात. एक कळत नाही अशा अवस्थेत कळतंय असं वाटतं, हा सगळ्यात मोठा धोका आहे. कोणत्याही मुलांचं स्टेटस बघा तुम्ही, लात मारील तिथं पाणी काढील. कोणत्याही पोराचं बघा, ती अहंकाराची भाषा, बोलणं, वागणं, छाती काढून चालणं. आणि तोच माणूस 70 वर्षानंतर गेला की मग त्याची अवस्था बघा. ती जी छाती काढून चालण्याची अवस्था आहे ना, खरं म्हणजे फेसबुकचं सर्वेक्षण आहे, सगळे 30च्या आतलेच लोक त्याच्यावर आहेत आणि 30च्या नंतरचे लोक भक्ती चॅनलवर आहेत आणि 60च्या नंतरचे लोक समाधीमध्ये आहेत, बोधावस्थेमध्ये आहेत. त्यांना राजकारणाशी काही देणे घेणं नाही, परमार्थाशी नाही. खूप उच्च अवस्थेमध्ये ते गेलेले असतात, पण ते अपेक्षा करतात कुणीतरी आम्हाला मानावं, बोलावं. तर ही जी जगद्गुरू तुकोबरायांची अवस्था आहे ना, ती 22-23 वर्षाची अवस्था आहे परमार्थात येण्याची. आणि सगळा गाथा, सगळं जीवन, सगळं पुढचं भविष्य 20 वर्षामध्ये त्यांचं घडलेलं आहे. एकंदरीत तुकोबरायांचं जे आयुष्य आहे परमार्थातलं ते 20 वर्षाचं आहे. 42व्या वर्षी तर जगद्गुरू तुकोबाराय सदेह वैकुंठाला जातात आणि 22व्या वर्षानंतर परमार्थ घरामध्ये आहेत, याच्यात काही शंका नाही. पण आजपर्यंत असं कधी घडलं नाही की कीर्तनकाराचे मुलं कीर्तनकार झालेत, असं कधी घडलं नाही. कारण की जो कीर्तनकार आहे तो बाहेर चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. तो कसा आहे बायका मुलांना जास्त माहिती असतं, त्याच्यामुळं परमार्थाचा विश्वासच उडालेला असतो त्यांचा, घरातल्या लोकांचा. फार कमी असे घरं आहेत जी परंपरा चालवतात. जगद्गुरू तुकोबारांची जी 8 पिढ्याची परंपरा होती, लय पुढे येऊ नका बरं का या वयात, मागं सर का थोडंसं. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या कमी वयामध्ये ज्यावेळेस परमार्थाला यायचं असतं ते का आलो त्याचं हे अभंगामध्ये कारण आहे. सौम्य शब्द आहेत, सावध झालो, सावध, सौम्य शब्द आहेत तुकोबारांचे. खरा भाव असा आहे, अक्कल आली असा अर्थ आहे. या अभंगाचा जो खरा भाव आहे, अक्कल आली असा अर्थ आहे. सावध झालो असा अर्थ नाही. तुकोबाराय स्वतः बोलतात सावध झालो, पण त्याचा जर अनुवाद करायचा असेल तर त्याचा अर्थ असा होतो की अक्कल आली. चुकीच्या मार्गाने, चुकीच्या रस्त्याने, चुकीच्या ज्ञानामागे, चुकीच्या नेत्यामागे, चुकीच्या महाराजांच्या मागे मी जात होतो. असं काही समजू नका की परमार्थामध्ये चांगलाच मार्ग आहे. जसं राजकारणामध्ये 2 प्रकारची लोक असतात, समाज कल्याण करणारे असतात आणि आत्मकल्याण करणारे असतात. त्याला कीर्तनकारांना कळत नाही म्हणल्यानंतर अजून याच्यापेक्षा म्हणजे मला अडचणीत नका आणू सगळे कीर्तनकार मिळून. राजकारणात 2 प्रकारची लोक असतात, समाज कल्याण करणारी आणि आत्मकल्याण करणारे. परमार्थामध्ये सुद्धा ही 2 प्रकारची लोक असतात. पहिले आत्मकल्याण करणारी असतात आणि दुसरा व्यवसाय करणारी लोक असतात. ही परंपरा आहे. दिवस आणि रात्र याला कोणी जगात बदलू शकत नाही. ज्ञान बदलू शकत नाही, क्रिया बदलू शकत नाहीत. तसं दुष्ट लोक, दैवी संपत्तीचे, आसुरी संपत्तीचे लोक सदैव असतात. आपला मार्ग आपण निवडायचा असतो, याच्यामध्ये काही फार डोकं लावायचं असतं असं नाही. म्हणून 2दा शब्द वापरलेले आहेत, सावध झालो. पहिलं सावधपणा संसारातला आहे, दुसरा सावधपणा परमार्थातल्या खोट्या साधूंपासून आहे. काही साधू असे मरेपर्यंत शिष्य ठेवतात. मी ज्यावेळेस न्यायाचार्य करत होतो स्वामीजीकडे, तर 2-3 खूप बुद्धिमान ब्रँचचे लोक आले होते. ते 2-3 वर्ष संन्यास घेतला त्यांनी वगैरे वगैरे, पण त्यांचा असं चेहरा प्रसन्न वाटे ना.
जेव्हा कधी परमार्थिक लोकांचा चेहरा प्रसन्न वाटत नाही तेव्हा असं समजावं की हे चुकून आलेले माणसं आहेत. परमार्थामध्ये चुकून आलेली माणसं आहेत, कारण की ते अपेक्षा घेऊन आलेले असतात काहीतरी. मग मी ते चांगला संन्यासी होता त्याला विचारलं, जे काय असं आहे तुझं, बऱ्याच दिवस झालं उदास दिसतो. नाही म्हणे, मैंने ऐसे सोचा था कि रिद्धि सिद्धि ऐसी कोई चीज़ होती है, चमत्कार करने को मिलता है, इसलिए मैं सन्यासी बना, इसलिए मैं महात्मा बना. मग क्या हुआ? कुछ भी नहीं है. तो काय म्हणतो, परमार्थामध्ये काहीच नाही आहे, हेच जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये काहीच नाही हे जर कळालं ना तर फक्त परमात्मा असतो. आणि परमार्थात सर्वच पाहिजे, तो व्यवहार होतो. मग आकार बदलतो त्याचा. काही माणसं सज्जन आहेत, पॅन्ट वगैरे घालून दुकानदारी करतात, काही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, पारमार्थिक कपडे घालून व्यवसाय करतात, पण दोघांचा उद्देश धन असतो. पण काहीच करायचं नाही, केवळ परमार्थ करायचा आहे, ही अक्कल येणं अवघड आहे. आणि एक लक्षात ठेवा, परमार्थ सुरू का करायचा याचं सुद्धा याच्यामध्ये कारण आहे. संसाराचं स्वरूप ज्याला कळालेलं आहे, वर्म ज्याला संसारातलं कळालेलं आहे, त्या माणसाचा हा अभंग आहे. जर संसार न कळता सोडला, परमार्थामध्ये पुन्हा संसार सुरू होतो. मराठी किती कळते माहीत नाही मला. संसार न कळता जर सोडला, परमार्थामध्ये पुन्हा संसार सुरू होतो. तिकडं 2 खोल्या बांधायच्या असले तर मठ बांधतो, तिकडं 4 लोकांचे पोटं भरायचे संसारामध्ये, इथं 50 लोकांचे पोटं भरायचे असतात. आणि ते सगळं टिकवायचं असतं ना, जे महिमान केलेलं असतं टिकवायचं असतं. फरक पडत नाही, काहीच नाही संसारामध्ये. हे जेव्हा तुम्हाला कळतं ना, मग काहीतरी मिळवण्यासाठी, परमात्मा मिळवण्यासाठी माणूस परमार्थामध्ये येतो. जाणीवपूर्वक आलेला परमार्थातला माणूस सक्सेस होतो. नीट ऐका बरं का. अंधश्रद्धेने आलेला माणूस कधीही परमार्थामध्ये, तो उलट चांगल्या परमार्थिकाला घेऊन पडेल. चुकीचा शिष्य ना चांगल्या गुरुला बाद करतात. मी एका महाराजांची खूप बदनामी झाली, तुरुंगामध्ये गेला. त्या महाराजाला मी विचारलं, हे तुरुंगात जायची परिस्थिती कशी आली? तरी फार सुंदर उत्तर दिलं, काय नाही, शिष्यमंडळामुळे. म्हणजे काय, त्यांनी सल्ला दिला तसा तसा वागत गेलो आणि मग इथपर्यंत यायची पाळी आली. मी त्याला म्हटलं, काही टेन्शन घेऊ नको, तुरुंगात आला असे काही फार विशेष नाहीत, आमचा परमात्मा इथून बाहेर गेलेला आहे. कृष्ण परमात्मा तुरुंगातून बाहेर आलेले आहेत. आता तेव्हा तू इथून पुढे विचार कर, बाहेर येण्याचा विचार कर. पण ते शिष्यमंडळाचं जाळं असं असतं. आता विषय निघालाच सांगतो तुम्हाला. एकदम मूर्ख माणूस असला ना, 2-4 शिष्य चमचे असं फुगवतात त्याला, काय चेहऱ्यावर तेज आहे तुमचं. पहिला टप्पा बरं का. जर कुणी असं म्हणलं ना चेहऱ्यावर तेज आहेत, अहो परमार्थात उपास तापास करून मरायची पाळी येते. एकादशीच्या दिवशी असलेली ज्ञानेश्वरी विसरते. आणि हा सांगतो काय चेहऱ्यावर तेज आहे. पहिलं खोटं. तिथून थोडंसं. आणि दुसरा माणूस आला, आज काय बोललात तुम्ही, हृदयाला लागलं. पतनाची दुसरी पायरी, हृदयात लागलं. आणि तिसरे जेव्हा लोक येतात, हार फिर, ती सगळ्यात जास्त. तुम्ही एक लक्षात ठेवा, निंदेनं माणूस जागा होतो जो बुद्धिमान असतो, आणि स्तुतीनं बुद्धिमान माणूस पतित होतो. सगळ्यात मोठी पायरी पतित होणे. रामायणामध्ये एक गोड प्रसंग आहे. हनुमंतराय लंका जाळून आले. हनुमंतराय लंका जाळून आले. रामचंद्र प्रभूच्या पाया पडल्या तर ती कीर्ती पसरलेली होती. रामचंद्र प्रभू म्हणतायत, हनुमंतराय काय पराक्रम केला, एका राजाची राजधानी जाळली तुम्ही. घर नाही, राजधानी जाळली. हनुमंतांनी घट्ट पाय धरले. रामचंद्र प्रभू म्हणतात, असं का करताय तुम्ही? नाही म्हणे, सामान्य लोक जेव्हा स्तुती करतात तेव्हा आमच्यासारखे सावरले जातात, पण देव ज्यावेळेस स्तुती करतो तेव्हा पडायची जास्त भीती असते. मोठा माणूस ज्यावेळेस बोलतो ना, त्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात अहंकार येतो.
जर पडायचंच असेल तर पाय धरून ठेवलेले बरे म्हणून तुमचे पाय धरतो. लंका तेव्हा मी जाळली नाही, सोनं जळत नसतं. मी जाळली नाही लंका, तुमचा आशीर्वाद होता, मी निमित्त कारण होतो. हेच शब्द गीतेमध्ये आहेत. निमित्त मात्रम भव. काय शब्द आहेत? निमित्त मात्रम भव. अर्जुना तुझी ताकद आहे का ह्या लोकांना मारायची? भव हो निमित्त कारण. जेव्हा परमार्थ चांगला होतो, ज्ञान आपल्यामध्ये मूर्तं आणि जीवन सुखी होतं, हा आशीर्वाद आहे. इथे अहंकार नको आहे. येतो कधी? चुकीच्या माणसाजवळ आले की अहंकार सुरू होतो. आणि ही माणसं इतकी भयानक असतात. महाराष्ट्र या बाबतीमध्ये खूप भाग्यवान आहेत महाराज. हजार हजार कोटीचे आश्रम अजून महाराष्ट्रात नाही आहेत. तुम्ही वृंदावनला जा, हरिद्वारला जा, 5-5 हजार कोटीचे आश्रम आहेत तिकडं. आणि आता त्यांच्या सांभाळायला कोणी नाही आहेत, हे मी पाहतोय तिकडं. का? त्यांच्या टायमाला स्तुती करणारे आणि ते महाराज दोन्ही गेले. आणि त्याचं केवळ कारण, विशेष करून बुवा लोकांसाठी सांगतो, एकच कीर्तन 10 ठिकाणी करून लोक म्हणतात वा. नाही कळालं? 10 ठिकाणी चालू आहे त्याचं. मी एका महाराजाचं कीर्तन 78 पासून ऐकतोय, अजिबात बदल नाही. जेव्हा मी माझ्या सप्ताहात कीर्तन ठेवलं ती मी सहज म्हणलं, महाराज हे 78 पासून चालू आहे. ते म्हणे हे आढळ पद आहे. अर्थ कधी बदलायचा काय? आमच्यासारख्याला उत्तर आहेत बरं काय. आणि काही चिंतन नीट लक्षात ठेवा. नदी वाहते म्हणून शुद्ध आहे. चिंतन वाहणारं असावं, थांबणारं टिपण असतं, चिंतन नसतं. अभंग एकच असू द्या, 10 वेळा करू द्या, प्रवाह बदलतो. न्यायशास्त्रामध्ये खूप चांगली म्हण आहे, एका नदीत 2दा स्नान नाही करता येत. ज्या पाण्यात स्नान केलं ना ते निघून गेलं, पुन्हा उडी मारायला दुसरं पाणी आलेलं असतं. जिवंत नदी, ज्ञान गंगे नहाल, याला साधू म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. हा सावधपणा आपल्यामध्ये पाहिजे. संसारिक लोक बोलले वा, आपण सावध व्हायचं, आपलं काहीतरी चुकतंय. हवेत जायचं नाही, हवेत जायचं. चांगले लोक याच्यामध्ये गेलेले आहेत. मोठा राजकारणी असू द्या, नेता असू द्या, सरपंच असू द्या. आमचा एक मित्र मागे सांगितलं होतं, अत्यंत धूर्त, म्हणजे असं समजू ना की माझे मित्र संतच असतील. मित्राला काय काय ठरलेलं थोडंच असतं की कोणी असेल तसं. नको त्या माणसाला निवडणुकीमध्ये उभं केलं आणि मी म्हटलं अरे चुकीचा माणूस आहेत. म्हणे महाराज तुम्ही आमच्या गावात वर्षातून एकदा येताय, तुम्हाला तो चुकीचं वाटतो, आम्हाला किती वाटत असेल, मग तू का तुझ्या पॅनलमधून उभा केला? तो कुणाच्या पाया पडत नव्हता, आता उभं केलाय, पैसे देऊन तो सगळ्यांच्या पाया पडतो, एवढीच इच्छा आहे आमची. स्तुती, सावध झालो, पहिला शब्द आहे. कोणापासून सावध व्हायचंय? आपलं जीवन जिथं थांबवलं जातं त्या संसारात पहिल्यांदा सावध व्हा. आणि दुसरा शब्द असा आहे, आमचे कीर्तनकार आहेत, दुसरा शब्द असा आहे, आपल्या बोलण्याला जर परमार्थिक लोक चांगले म्हटले तर पुन्हा सावध व्हा, 2दा सावध व्हायचं. जर हरीच्या जागरणाला, आजचा दिवस जागरणाचा आहे, हरीच्या जागरणाला यायचं असेल तर 2 वेळा सावध झालेला माणूस मग परमार्थाला योग्य अधिकारी आहेत. पहिला संसारिक लोकांपासून शिकवतातच नाही बोलू. तुम्हाला एक व्यवहार सांगतो मी, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. संपूर्ण जगात एक मान्यता आहे, योगाने रोग जातो, बरोबर आहे का? योगाने औषधं कशाला विकतात? हाय कुणाकडे उत्तर? योगाने रोग जातो, औषधं कशाला विकतात? एकदा का व्यापाऱ्यामध्ये साधू सापडला ना, व्यापारीची ताकद आहे, साधूला सुद्धा व्यापारी बनवतात. जो विकला जात नाही योगा, तो सुद्धा विकला जातो व्यापाऱ्याच्या संगतीमध्ये. फार अवघड आहे हे प्रकरण.
बरं, आता दुसरा टप्पा असा आहे, का पैसे कमवू नये? अर्थ हा पुरुषार्थ, का कमवू नये? कमवा. भौतिक जीवनामध्ये त्याला मर्यादा आहे. फार शब्द आहे भौतिक जीवनामध्ये. काय काय नवीन काय घेणार तुम्ही? एकदा घर बांधलं, एकदा गाडी घेतली, एकदा कपडे घेतले, काय करणार आहे नवीन? तीच मुलं, तेच घर, तेच बोलणं. पैसा वाढला म्हणून नवीन पदार्थ जन्माला येत नाही. परमार्थामध्ये नित्य नूतन आनंद आहे. जो आज आनंद आहे तो उद्या नाही, उद्या नाही तो परवा नाही, प्रतिक्षणी नाही तो. हा परमार्थ आहे. नित्य नूतन. रोज ज्ञानेश्वरी वाचा, नवीन आनंद येतो. विठाल विठाल. बजाओ बजाओ. लक्ष्मीचा भाऊ आहे शंख, तो भीक मागायला कामाला होतो. किती वाईट गोष्ट आहे. विठाला विठाला. नवीन काहीच नाही संसारामध्ये, काहीच नवीन नाही. आश्रम बांधा, संसार करा, पदार्थ तेच असतात. भगवंतांनी निर्माण केलेलं सिमेंट, दगड बिकट सगळं तेच. माणसं माणसंच आहे शेवटी, काही करू शकत नाही माणसं. परमार्थामध्ये वेगळं आहे. समाधी अवस्था आहे, नित्य नूतनता आहेत, ज्ञानाचा अनुभव आहे, चिंतनाचा अनुभव आहे, हजार प्रकारचे अनुभव आहेत. पण ज्याला मिळालेलं आहे त्याची संगत जर नाही मिळाली तर चुकीचा महाराज मरेपर्यंत शिष्य बनवून ठेवतो. म्हणून सावध जा. काहीच नसतं. आळंदीमध्ये सुद्धा असे काही आश्रम आहेत, तिकडं आहेत. कुछ नहीं बेटा, सेवा करो. कितना दिन सेवा करो, अपने आप ज्ञान हो जाएगा. कुठलं सूत्र आहे? अपने आप ज्ञान हो जाएगा. काय? सावध जा. ह्या संतापासून सावध राहा. दुसरा शब्द पुन्हा ऐका. जो साधू संसारासाठी आशीर्वाद देतो तिथून सावध राहा. जो संसार साधूनी सोडलेला आहे तोच संसाराचा पुन्हा तो आशीर्वाद देतो. किती मूर्खपणा आहे हा. याने सोडलेला आहे, याचा झालेला नाही संसार, याने सोडलेला आहे, तो दुसऱ्याला आशीर्वाद देतो. कुठलं पुण्य आहे? तुकोबारायांचा निर्याण प्रसंगामधला एक फार गोड प्रसंग आहे. जेव्हा तुकोबाराय सदैव वैकुंठ गमनाला चालले, सगळे गावचे लोक आले, काही राजकारणी आले. महाराज तर तुम्ही चाललात वैकुंठाला, आशीर्वाद देऊन जा. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला जाताना सुद्धा पुण्य खर्च करत नाही. याला परमार्थ म्हणतात. पुण्य खर्च करत नाही याला परमार्थ म्हणतात. आता आशीर्वाद तर द्यायला पाहिजे ना. आलेले आहेत मागायला. तुकोबारायांचा शब्द पहा किती सुंदर आहेत. कर्म धर्म तुम्हा असावे, तुमचं कर्म तुमचं धर्म कल्याणकारी हो. नाही कळलं म्हणून तर अभ्यास करायचा आहे. कर्म आणि तुमचं धर्म तुमच्या बरोबर, माझा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप. कर्म धर्म तुम्हा असावे. पुण्य खर्च करत नाहीत. पुण्य साठा आहे. पुण्य तुमचं व्यक्तिमत्व आहे. पुण्य तुम्हाला उजागर करणार आहे. पुण्यामुळे देव भेटतो, पुण्यामुळे ज्ञान होतं, पुण्यामुळे परमार्थ होतो. पुण्याची गणना कोण करे. हा साठा आहे परमार्थातला. आणि हे पुण्य जर खर्च करायला लागलं ना तुम्ही, सांसारिक लोकापेक्षा ऐश्वर संपन्न जीवन जगता येतं परमार्थात, पुण्य खर्च करत असाल तर. आणि मग त्या पुण्याची ही ओवी ना फार गोड आहेत, लक्ष देण्यासारखी. उटी शब्दाचा खूप सुंदर अर्थ आहे. आतमध्ये मूर्ती असते आणि वरून उटी लावली जाते. कीर्तनकारासाठी बोलतोय. आतमध्ये ओरिजिनल मूर्ती असते आणि वरून उटी लावली जाते.
तुम्ही पण थोडं चिंतन करा ना. काहीला ज्ञानाची उटी असते, त्याला गायनाची उटी असते, काही कलेची असते, काही वक्तृत्वाची असते. उटी किती दिवस असते? ज्ञानोबांचं म्हणणं आहे तुमचं स्वरूप कळत नाही कारण की उटी आहे. ज्या दिवशी उटी उतरली ना तुमचं स्वरूप पाहून लोक पळून जातील तुमच्याजवळून. काही काही साधू आम्ही बघितलेत, आमच्या काळामध्ये हत्तीवर मिरवणूक निघाली आणि म्हातारपणामध्ये त्यांना पाणी देणारं कोण नव्हतं ते पण आम्ही बघितले. मग तया पुण्याची सवेची इंद्रपणाची उटी उतरे. ज्ञान संपायला वेळ लागत नाही हो. भगवान शंकराकडे एक जण गेला, त्याने सांगितलं महाराज थोडंसं रिद्धिसिद्धी कमी द्या, त्याने दिली. दुसरा गेला त्याला दिलं, तिसरा गेला त्याला दिलं, चौथ्याला कळालं हे देणार आहे, पण तो जुगारी होता. तो गेला शंकराकडे, महाराज तुम्ही 3 लोकांना दिलं, मला काय तू माग. जुगारी काय म्हणलं माहिती का, आम्ही सोडावं मागणं, तुमच्याकडे किती ते सांगा, लावू आपण डावावर. भगवान शंकर जुगाऱ्याला पण देऊ शकत नाही. काय म्हणतो तो, लावा, काय तुमच्याकडे काढा आपण डावावर लावू. लक्षात येतं. अतृप्त आत्मा म्हणतात त्याला. काही माणसं इतके श्रीमंत आहेत, वर्णन आलेले काय काय लोकांचं, 500 वर्ष रोज 10 लाख खर्च केले तरी संपणार नाही. अरे ठीक आहे, आयुष्य कुठून आणणार, तारुण्य कुठून आणणार, चमक कुठून आणणार तुम्ही. कधी ना कधीतरी या मृत्यूलोकातून तुम्हाला जायचंय. म्हणून सावध झालो. जगद्गुरु तुकोबारांचं पारमार्थिक आयुष्य 20 वर्षाचं आहे. 20 वर्षामध्ये भगवंत भेटले, परिपक्व झाले, देव भेटले, अभंग निर्माण झाले, सदेह वैकुंठाला गेले. मी कीर्तनकारासाठी सांगतोय. किती वर्षाचा आहे परमार्थ तुकोबारांचा? 20 वर्षाचा. आणि ज्यांनी 80 वर्ष परमार्थ केला ते इथेच आहेत अजून. जुने कीर्तनकाराचे तर एवढ्या समस्या आहेत महाराज, ते आम्हाला येऊन सांगतात महाराज जरा तरुण पोरांना सांगा आमचा आदर ठेवा म्हणून. म्हटलं सांगून आदर ठेवला जात नाही, आहे तेवढा सांभाळा. काही जुने कीर्तनकार आहेत, कीर्तनकाराबद्दल जास्त बोलतात, पैसे घेतात, मानधन घेतात वगैरे वगैरे बोलतात. मलाही तक्रार केली महाराज तुम्ही 2 शब्द बोला. म्हटलं किती घेतात ते? अजून मी 10,000 वाढवायला लावतो. म्हटलं असं का? समजून घ्या बरं का, परमार्थ देखील समजण्यासारखा आहे. जेवढे नेते लोक आहेत यांची IT यंत्रणा आहे, प्रचार प्रसार करणारी यंत्रणा आहेत, IT सेल म्हणतात त्याला. कार्यकर्ते आहेत, ते जे काम करतात ते समाज तळागाळापर्यंत पोहोचवतात. म्हणजे कार्यकर्ते जे तळागाळापर्यंत पोहोचवतात ते फुकट पोहोचवतात का? बोला ना. आता हे पण कीर्तन सांगायचं काय? काही ना काहीतरी दिलं जातं त्यांना, त्यांचं कुटुंब सांभाळलं जातं, त्यांचं घर सांभाळलं जातं, त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, कार्यकर्त्यांना श्रीमंत केलं जातं. जर एक नेता आपल्या कार्यकर्त्याला श्रीमंत करतो तर माऊली आमच्या कीर्तनकाराला श्रीमंत करत असते तर तुमच्या पोटात का दुखतो? माऊलीचा प्रचार करता येते, माऊलीची यंत्रणा आहे ती. का त्यांना, का तुमच्या पोटामध्ये दुखतं? हा, जेवढं त्यांना मिळतंय तेवढं तुला मिळत नसेल त्याला काय करायचं? विठ्ठल विठ्ठल. आमच्या नारळी सप्ताहामध्ये माझाच मित्र होता, खूप अभ्यास आहे त्याचा, संस्कृतचा खूप अभ्यास आहे. त्याचा अभ्यास माझ्याशिवाय कुणाला समजत नाही. मी एका विनोदी कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलं, त्याला राग आला. आता जवळचा दोस्त आहे ना तो लहानपणीपासून, नाईलाज असतो या दोस्ती लोकांना. काय महाराज म्हणे ह्याचं कीर्तन कुठे ठेवायचं असतं का? म्हणे का, ह्याच्यापेक्षा तर मी कीर्तन करतो, चांगलं कीर्तन करतो. असं कोण म्हणतं? मी म्हणलं तर मी म्हणतो. तेच तर प्रॉब्लेम आहे. समाज म्हणला पाहिजे कीर्तन आवडतं. माझा मुद्दा लक्षात, मी सपोर्ट करतोय असं नाही. म्हणून मी स्तुती करताना म्हटलं गळा ईश्वराने दिलाय पुरुषोत्तमाला, त्याचा आनंद घ्या. तो किती घेतो याच्यावर विचार नका. अगदी उघड बोलतोय, निसर्गाने दिलाय ना त्याला.
निसर्गाने एखाद्याला विनोद बुद्धी दिलेली, तुम्ही करा बरं विनोद. काही काही असे कीर्तनकार आहेत, विनोद करायला गेला तर अगोदर ते हसून घेतात आणि त्यांच्या हसण्यावर लोक हसतात, मग यांना कळतं की कशावर हसले. विषयाची मांडणी, वक्तृत्व या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. का असं होतं जीवनामध्ये? निसर्गाने दिलेलं आहे, नैसर्गिक बुद्धी. आणि एक लक्षात ठेवा, भगवंत एकासारखं एक कधी तयार करत नाही. हा नियम आहे. मागे षष्टीच्या टायमाला हा विषय झाला होता माझा. ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राला मूळ आहे. महाराष्ट्राचा आत्मा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठोबाचा प्राण सखा, शब्द आहे प्राण. म्हणजे हातपाय कापले तरी चालतात, माणूस जिवंत राहतो, पण श्वास नसला तर. तसं विठ्ठलाला जर जिवंत ठेवायचं असेल तर माऊली हे प्राण आहेत. संतांची वाक्य आहेत. आणि मी माझ्या कीर्तनकाराला सांगितलं की ज्ञानोबराय आहेत, नाथ महाराज, नामदेव महाराज, तुकोबाराय, सगळे माऊलीचं अनुकरण करतात. पण माऊलीची भाषा कुणाला बोलता येत नाही. निवृत्तीनाथांना बोलता येत नाही, बाकीचं सोडून द्या. सगळे कीर्तनकार विद्वान माऊलीचं अनुकरण करतात, सगळं माऊली माऊली मानतात, सगळे अनुकरण करतात. त्यांची भाषा कुणाला बोलता येत नाही, पण माऊलीचाच प्रचार सगळे करतात. काय एकेकांचे शब्द आहेत महाराज. कैवल्याचा तुकोबरायासारखे मज पामर आहे, हे अवघड आहे बरं. देवाशिवाय कुणाची स्तुती न करणारे तुकोबाराय. मज पामर आहे काय, ही ज्ञानाची उंची आहे. मी अजून काय बोलतोय तुम्हाला समजत नाही, तुमच्या चेहऱ्यावर मला येतं. काय म्हणतात ते? ही ज्ञानोबरायांची उंची आहे. सगळे संत मान्य करतात ज्ञानोबरायांची उंची आहे. आणि महाराष्ट्र गल्ली बोळातल्या एखाद्या महाराजाला संत मानतो, हे त्याचं पाप आहे. सगळा महाराष्ट्र ज्यांना माऊली मानतो, ती माऊली कळत नाहीत. आणि आशीर्वाद देणारा संत जेव्हा संत वाटतो, तेव्हा आपलं पाप आडवं आलेलं असतं. चुकीच्या माणसांना, चुकीच्या लोकांना जेव्हा आपण संत मानतो, तिथं सावध होण्याची गरज आहे. आणि या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, न साधूकडे जा न संसाराकडे जा, हरीच्या दरबारात या, पहिलं चरण जाईल. हरि